दंडोत प्रणाम. बाको श्रीकृष्ण महाराजांना कर्माला 3 अध्याय दिले. कर्माचं महत्त्व 3 अध्यायातून आपल्याला पटवून दिलं. 3रा अध्याय पूर्णतः कर्मयोग आहे. 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास आहे. ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, कर्माचं महत्त्व सांगितलं, संन्यासाचं महत्त्व सांगितलं. आणि 5वा अध्याय कर्म संन्यास आहे. तर कर्माचं महत्त्व सांगितलं आणि संन्यासाचं महत्त्व सांगितलं. असे 3 अध्यायामध्ये कर्माचं महत्त्व सांगितलं त्यांनी. तर काल आपण 16 श्लोक पाहिले. म्हणजे 4थ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास या अध्यायामधले 4थ्या अध्यायामधले 16 श्लोकाचं विवेचन काय सांगितलं देवानं आपल्याला, तर ते सांगितलं. आणि 16व्या श्लोकात ते काय म्हणतात, अर्जुना किम कर्मेती कयोपेत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञातो मोक्षिषे शुभात. तर कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, याच्यामध्ये भले पण मोहग्रस्त झाले ते कर्म मी तुला सांगतो अर्जुना, ज्यामुळं तू पापापासून मुक्त होशील. आणि असं आणि काय सांगतात मग ते म्हणतात अर्जुना कर्मोन हेपी बोध्यमचे कर्मणा अकर्मणचे बोध्यम गणा कर्मणो गती. कर्माचे तत्व जाणले पाहिजे, अकर्माचे तत्व जाणले पाहिजे आणि विकर्माचे तत्व जाणले पाहिजे. 3 प्रकारचे कर्म आहेत, कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म म्हणजे आपण नेहमी कर्मत असतो ते कर्म, म्हणजे खाणे पिणे, मळमूत्र, शीत उष्ण, भयनिद्रा, हे सगळे कर्म आहेत. आणि अकर्म म्हणजे जे काही करू नये असे कर्म, म्हणजे पापरूप कर्म. आणि विकर्म म्हणजे विशेष कर्म जे करायला पाहिजे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यमतीचा प्रिय असं म्हणले ते. यज्ञ दान तप हे जे कर्म आहेत हे कर्म आपण सतत केले पाहिजे, त्याला विकर्म म्हणतात. तर त्या कर्माचं तत्व जाणून घेतलं पाहिजे, अकर्माचं तत्व जाणून घेतलं पाहिजे आणि विकर्माचं तत्व जाणून घेतलं. कर्मण्यो हेपी बोध्यमचे कर्मणा अकर्माचे बोध्यम गहना कर्मणो गती. कारण कर्माची गती ही गहन आहे. आणि कर्मण्य कर्म हे पश्चात कर्मणीच कर्म या सबुद्धिमान मनुष्येसु संयुक्त कृष्ण कर्मकृत. जो कर्मात अकर्म पाहतो का आणि तो अकर्मात कर्म पाहतो, कर्मात अकर्म पाहतो, जो कर्मात अकर्म पाहतो आणि जो अकर्मात कर्म पाहतो तो मानवात बुद्धिमान आहे, तो युक्त आहे. मग ते म्हणजे कर्म पश्चात कर्मणीचे कर्म या सबुद्धिमान मनुष्यसु. तो कर्मात अकर्म पाहतो ना अकर्मात कर्म पाहतो तो माणसामध्ये बुद्धिमान माणूस आहे, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. आणि मग ते म्हणले यशस्वी समारंभा कामसंकल्प वर्जीचा. ज्या माणसाची सर्व कर्मे कामसंकल्प वर्जित आहे, यशस्वी समारंभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणू. आणि त्या ज्ञानानं ज्याचे कर्म दग्ध झालेत अशा माणसाला विद्वानानं पंडित म्हणलेलं आहे. स्वतःचं मत नाही देत श्रीकृष्ण महाराज, स्वतः विद्वानाच्या मतानं विद्वान त्याला पंडित म्हणतात असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आणि पुन्हा काय म्हणतात, त्यामुळं त्यक्त्वा सर्व परा समारंभा त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य निराशय कर्मण्य भी प्रवर्तपी नैव किंचित करोतीच्या. निरर्थक असलेला आश्रयरहित पुरुष कर्माची आसक्ती सोडून कर्मात प्रवृत्त झालेला असूनसुद्धा त्याला पाप लागत नाही, तो काहीच करीत नाही असं आपण समजावं. तर मग पुन्हा काय म्हणले ते म्हणले निराशिर चित्तात्मा त्यक्त स्वरूप शारीरम केवलम कर्म कुरुणावृत्ती किल्बिषम. ज्याने मनाला बुद्धीला वश केलं, मग निराशिर त्यक्त स्वरूप परिग्रह शारीरम केवलम कर्म कुरुणावृत्ती किल्बिषम. यदृच्छाला संतुष्टो द्वंद्वा तिथही मत्सर समसिद्धा सिद्धोचे कृत्वापीने निबद्धते. तो माणूस कुठंही बांधल्या जाऊ शकत नाही, असं कर्माचं महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. कर्म आणि माणसाच्या जीवनामध्ये माणूस नेहमी बी 2 प्रकारचे कर्म करत असतो. एक म्हणजे कोणचं कर्म, 2 प्रकारचे कर्म. एक कर्म करण्याजोगे कर्म आणि न करण्याजोगे कर्म. तर करण्याजोगे कर्म ते फार कमी करतो
आणि न करण्याजोगे कर्म मनुष्य जीवनामध्ये येऊन जास्त कर्म करतो, न करणारे कर्म जास्त करतो. त्यामुळं संत आणि असंत असे दोन कर्माचे विभाग आहेत. संत कर्म माणूस कमी करतो आणि असंत कर्म जास्त करतो. म्हणून माणसाला नेहमी जीवनामध्ये मनुष्य देहामध्ये आल्यावर त्याला जास्त म्हणजे वाईट गोष्टीलाच सामोरे जावं लागतं आहे, दुःखालाच सामोरे जावं लागतं आहे. म्हणून भाऊ, आपल्याला परमेश्वर प्राप्ती झाली किंवा न झाली हे महत्त्वाचं नाही, परंतु झाली तर फारच चांगलं आहे. परंतु आपण आतापासूनच चांगले कर्म करत राहा, म्हणजे जेणेकरून आपण पुन्हा मनुष्य देहामध्ये आलो तर आपल्याला सुखफळे भेटते ना. आपल्यापुढं जेवढे दुःख उभे राहणार नाहीत. आपल्याला निदान सुख नाही मिळालं तरी दुःख तरी होऊ नये. म्हणजे काय म्हणतात ते, भिक्षा नको वाढू बाबा पण कुत्रं तरी आवर, असं देवाला म्हणायचं. आणि त्याप्रमाणे आपण संत कर्म करीत राहायचे चांगले, जेणेकरून आपल्याला आगामी आयुष्यामध्ये आगामी मनुष्य जन्मामध्ये आपलं भलं होईल. आपल्या पुढं चांगले कर्म येऊन उभं टाकतील आणि आपल्याला सुख मिळेल. आपल्याला त्या सृष्टीमध्ये राहण्याचं श्रेय लाभल. तर त्याप्रमाणे कर्म करा आणि आपली उंची वाढवून घ्या अशी मी विनंती करतो. आणि दुसरी विनंती करतो की जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला जो गीता वर्ग आहे तो आटके पार नेण्याला सहाय्य करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.